किंवा डिजिटल माध्यम युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तुम्हाला फुकट डिस्ट्रीब्युशन देतात. तुमच्याकडून नाही ना पैसे घेतात, तुमच्या येणाऱ्या रेव्हेन्यूतून ते कमिशन घेतात. असं बाकी कुठं नाही आहे ना. ही याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. डिस्ट्रीब्युशन आणि डिस्कव्हरी इज फ्री. पण हीच विकनेस सुद्धा की अल्गोरिदमला तुम्ही किती शरण जाणार आणि अल्गोरिदमचं एम आणि तुमचं एम हे जोपर्यंत एक आहे तोपर्यंत छान. YouTube प्लस प्लस हे भविष्य असेल. फक्त युट्यूबवरती पैसे न कमावता व्हिडिओ हे फ्युचर आहे. कारण तुम्ही येथून पुढं बिन मोबाईलचं जगाल असं वाटत नाही, बिन टीव्हीचं जगाल असंही वाटत नाही. टीव्ही सॅटेलाइटच्या ऐवजी इंटरनेटवरून येईल, स्टारलिंकवरून येईल, पण टीव्ही असेल. सो व्हिडिओ हे फ्युचर मीडिया आहे. कामं मशीन करायला लागल्यामुळं आपल्याला खूप वेळ उरणार. 5 दिवस काम करायला लागेल का नाही इथपासून नॉलेज इकॉनॉमीमध्ये प्रश्न येतील. 4 दिवस काम करा, 3.5 दिवसच काम करा. सो वेळ लोकांना खूप असणार. त्यामुळं कंटेंट बनवणं हे येथून पुढचे काही दशकं का होईना खूप महत्वाची गोष्ट असणार. आता ना सुरुवातीला असतं आपलं असं की बाय फिक्स आहे आणि ते डोक्यात फिक्स असतं, आपण त्या दृष्टीने काम करत जातो. पण जेव्हा कामाचा पसारा वाढत जातो तेव्हा एकदम मनातनं कधीतरी चलबिचल होते की हे पण घेऊया का. जसं तुम्ही म्हणाल की वाय इव्हॉल्व्ह होतोय, तसा तो इव्हॉल्व्ह होताना कुठेतरी इकडे तिकडे शिफ्ट होण्याची एक भीती असते. दुसरी समोरून पण डिमांड येते कधी कधी. काही जण तुम्हाला अप्रोच झाले असतील की नाही आमच्या या पद्धतीच्या मुलाखती घ्या, आमचा हा मेसेज जाऊ देत लोकांपर्यंत, असं काही. किंवा त्यांची ध्येय आणि आपली ध्येय, त्यांची ध्येय वाईट आहे असं मी म्हणत नाही, चांगलीच असतात ती, पण ते आपल्याला कधीतरी आव्हान देतात की आपण आता बदलायचं का, इव्हॉल्व्ह होण्याच्या प्रोसेसमध्ये ते पण इन्क्लूड करायचं का. तर तुमचं असं कधी झालं का? एकतर अशा गोष्टी सतत होत राहतात. पण एक चौकट काय करायचं नाही याची डे 1 पासून फिक्स आहे आणि ती आज तागायत बदललेली नाही, हे क्लिअर आहे. काय करायचं हे इव्हॉल्व्ह होत गेलं, पण काय करायचं नाही याच्यातल्या गोष्टी आल्या की त्यावेळी काहीच कन्फ्युजन नव्हतं. म्हणजे आम्ही सुरुवातीला 10 मिनिटाच्या मुलाखती टाकायचो आणि 6 एपिसोड करायचो, कारण आम्हाला वाटायचं की लोक बघत नाही. नंतर कळलं की अरे 1 तासाचा टाकला तरी 50 मिनिटं लोक बघतात. सो ह्यातनं आपण शिकत जातो. पण मुलाखत पेड असणार नाही. आणि आपण जर का वैचारिक व्यासपीठ आहोत, आपण जर का इंटलेक्च्युअल प्लॅटफॉर्म आहोत, तर ते बनवण्यासाठी काम केलं पाहिजे. तिसरं एक तत्व असं आहे की रिप्युटेशन बिल्ड्स रेप्युटेशन. हे गोलकीपर सारखं आहे. एखादा ब्रँड ला धक्का लागणं हे वी आर जस्ट 1 कॉन्ट्रोवर्सी अवे फ्रॉम डायल्युटिंग अवर ब्रँड सगळं. आणि गोलकीपर सारखं आहे ना. तुम्ही 99 चांगल्या मुलाखती घेतल्या हे नाही लक्षात राहा. एका मुलाखतीत काहीतरी ब्लंडर झालं, एडिटिंग मध्ये काहीतरी ब्लंडर झालं किंवा एखादी गोष्ट चुकीची गेली तर ते मात्र लोकांच्या लक्षात राहतं. हे माहितीये. आता हे कुठून आलं तर हे कदाचित बघून आलं असेल, ते कदाचित अनुभवातून आलं असेल. मला असं वाटतं हे आधीच्या वेगवेगळ्या फेल्युअर्स मधनं आलं. कारण ती आज कोणालाच माहित नाहीत ना की मी काय काय ट्राय केलं आणि फेल गेलो. तर त्या प्रत्येक फेल्युअर मधलं लर्निंग सबकॉन्शियसली येतं आणि त्याच्यातून मग अशा प्रसंगांना सामोरं जाणं खूप इझी ठरतं. म्हणजे खरं तर तुम्ही हा प्रश्न विचारेपर्यंत इतक्या एक्सप्लिसिटली मी याचा विचारही केला नव्हता की असं काही एक्झॅक्ट घडलं असेल. तुम्ही आता फेल्युअरचा म्हणालात तर मला लगेचच विचारावं असं वाटतं की असं कधी झालं का की अरे नको आता हे बंद करूया, मागे जायचं का, असा मनात विचार आला? नोकरी का थिंक बँक? थिंक बँक आधी म्हणते मी, मग व्यवसाय. थिंक बँक कधी बंद करावं असं वाटलं नाही. याचं कारण सुदैवानं त्याला खूप ट्रॅक्शन मिळत गेली पहिल्या 2 महिन्यातच आणि अपेक्षा कमी होते. विशेषतः गेल्या 2-2.5 वर्षात पॉडकास्टच खूप इव्हॉल्व्ह झालं. भारतात पॉडकास्ट आलं, युट्यूबवर पॉडकास्ट बटन आलं, कित्येक जणांनी पॉडकास्ट चालू केले. त्याचा फायदा आम्हालाही झाला, नंबर्स वाढले, इतर पॉडकास्टर्स झाले. व्हाय आमचा इतर लोकही कम्प्लीट करायला लागले. आज आमच्यातले काही एक्स एम्प्लॉई स्वतःचे पॉडकास्ट चालवतात. काही जण थेट सांगतात की तुमच्यापासून इन्स्पायर होऊन आम्ही चालवतो. कित्येकदा असं होतं की आमच्याकडे गेस्ट एखादी येऊन गेल्यावर पुढच्या 5-6 पॉडकास्ट मध्ये त्यांना बोलवतात वेगवेगळ्या ब्रँड्सना. सो व्हायटल कंटेंट जो व्हायरल करायचा आहे हे चांगलंच झालं. अल्गोरिदम लोकांना युट्यूबने ओपन केला. सो अशी काही मुवमेंट आली नाही. जर का हा माझ्या पूर्ण 100% पोटापाण्याचा व्यवसाय असता तर कदाचित असं वाटलं असतं, कारण याच्यात काही असे कोट्यावधी रुपये नाही. आणि जो नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे त्याला खूप जास्त पैसे याच्यामध्ये वाटू शकतात. पण माझ्या मनातली कंपॅरिझन ही माझ्या IT काउंटर पार्टची असते किंवा माझ्या अशा क्लायंटची असती की जो
दिवसातले 2 तास ऑफिसला येतोय, फाउंड्री चालवतोय आणि काही कोटीचा प्रॉफिट करतोय. तितकं याच्यात नाहीये. याच्यात खूप पैसे आहेत असं लोकांना वाटते. माझ्या मते याच्यात रिझनेबल पैसे आहेत. तुमच्या नोकरी इतके किंवा नोकरीपेक्षा जास्त तुम्ही याच्यातून मिळवू शकता. पण एखाद्या एंटरप्रेन्योरला सुपर एक्साइट करावं की उद्या याच्यातून कोणीतरी 50 कोटीचा टर्नओव्हर करत असेल डिजिटल मध्ये, तर ते शक्य नाहीये. पण तुम्हाला हवं ते काम, तुमच्या आनंद म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की स्वांत सुखायाच्या ऐवजी प्रोफेशन. सो पॅशन आणि प्रोफेशन एकत्र करून तुम्ही याच्यातून छान पैसे कमावू शकता. इतपत हे आहे. त्यामुळे थिंक बँकच्या बाबतीत कधी वाटलं नाही. व्यवसायात ओव्हरऑल वाटत राहतच, पण ती आता पार्ट अँड पार्सल ऑफ गेम आहे. त्याला काय म्हणजे यू हॅव टू जस्ट फेस इट. म्हणजे तुम्ही त्या सीसावरती बॅलन्स करायचं जमवलंय. हा, आता 7-8 वर्ष झाली जमवलंय. या व्यवसायामध्ये लिमिटेशन्स काय आणि स्ट्रेंथ काय, असं काय सांगाल? स्ट्रेंथ अशी आहे की एंट्री बॅरियर काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला हवं तसं करू शकता आणि रोज चुकू शकता. माझी पुढचा व्हिडिओ येईपर्यंत माझ्या मागच्या व्हिडिओचं आयुष्य. माझा मागचा व्हिडिओ पडला असं गृहीत धरू, मला असं वाटलं की मी खूप भारी केला, पण 10,000 लोकांनी तो बघितला नाही, तरी ते गेम चेंजर नाहीये. कारण माझा पुढचा व्हिडिओ आला आणि तो काही लाख लोकांनी बघितला, तर पाठीमागचा व्हिडिओ लोक विसरतात. तर थिंक बँक या व्यवसायामध्ये, माध्यम या व्यवसायामध्ये, डिजिटल माध्यम या व्यवसायामध्ये ही एक स्ट्रेंथ आहे. एक एंट्री बॅरियर नाही, कोणीही येऊ शकतं. जे मला आता करू पाहायचं आहे ते ट्रॅडिशनल माध्यमात मी करू शकलो असतो का, याचं प्रामाणिक उत्तर नाही असं. याचं कारण आमच्या सगळ्यांच्यात एक शब्द असतो, कंटेंट इज किंग बट डिस्ट्रीब्युशन इज गॉड. माझ्या सुदैवानं मी वर्तमानपत्राशी असोसिएटेड आहे, रेडिओशीही होतो, टीव्हीशीही आहे. या सगळ्यांच्या खर्चाचा 30 ते 60% भाग हा डिस्ट्रीब्युशन मध्ये जातो. आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जातो. टीव्ही चॅनल केबल ऑपरेटरला पैसे देतात, टीव्ही चॅनल डिश म्हणजे ह्या ज्या सॅटेलाइट आहेत त्यांना पैसे देतात, पेपरवाले डिस्ट्रीब्युटरना कमिशन देतात, रेडिओलाही फी भरावी लागती. युट्यूब किंवा डिजिटल माध्यम, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तुम्हाला फुकट डिस्ट्रीब्युशन देतात. तुमच्याकडून नाही ना पैसे घेतात, तुमच्या येणाऱ्या रेव्हेन्यूतून ते कमिशन घेतात. असं बाकी कुठं नाहीये ना. टीव्हीत असं नाही म्हणत की केबल ऑपरेटर की तुम्हाला 50 रुपये आल्यावर मग मला 20 रुपये दे, आणि पुन्हा 50 रुपये आणून द्यायलाही ते मदत नाही करत. युट्यूब 50 रुपये स्वतः आणतं जाहिरातदारांकडून, त्यातले 25 रुपये 27 रुपये स्वतःला ठेवून मग 25-27 रुपये तुम्हाला देतं. ही याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. डिस्ट्रीब्युशन इज फ्री आणि डिस्कव्हरी इज फ्री. तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, तर नवीन पेपर आलेल्या लोकांना कसं कळतो, नाही कळत ना पटकन. जाहिराती करायला लागतात, होर्डिंग लावायला लागतात. नवीन चला शॅम्पू आला तरी तुम्हाला 1000 होर्डिंग लावून 50 कोटी खर्च करून IPL मध्ये बंबार्डिंग करून मी आलो हे सांगावं लागतं. तर लोकांना सापडणं तुम्ही खूप अवघड आहे. म्हणून खरं तर आम्ही युट्यूबची निवड केली की युट्यूब मध्ये अल्गोरिदम तुम्हाला रेकमेंड करत राहतो. की समजा तुम्ही असं गृहीत धरू की भाडीपाचा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला सजेस्टेड व्हिडिओ मध्ये माझा एखादा व्हिडिओ रेकमेंड होतो, तर मी कोण आहे काय आहे हे न बघता तुम्हाला माझी डिस्कव्हरी होती. किंवा तुम्ही एखादा काय शेखर गुप्ता सरांचा व्हिडिओ बघताय, द प्रिन्सचा, पण युट्यूबला माहितीये की तुम्ही पुण्यातले आहात, तुम्हाला सोशो पॉलिटिकल गोष्टीत रस आहे, इंटलेक्च्युअल गोष्टीत रस आहे, तर ते तुम्हाला रेकमेंड करते. सो तुम्ही सापडणं इतकं स्वस्त आणि फुकट कधीच नव्हतं. तुम्ही कोण आहात, तुमची बॅकग्राऊंड काय आहे, तुमची घरची बॅकग्राऊंड काय आहे, तुमच्याकडे किती कोटी रुपये आहेत, हे काहीही याच्यात बघितलं जातं. तर डिस्ट्रीब्युशन आणि डिस्कव्हरी या दोन गोष्टी या डिजिटल मीडियाची ब्युटी. इंस्टाग्राम तर त्याच्याही पुढे गेले ना. तुमचे 5 फॉलोअर असले तरी तुमचं रील रेकमेंडेशनला लागतंच. मग लोक ते लाईक करतात का नाही करतात, शेअर करतात का नाही करतात, याच्यावर त्याचा रीच ठरतो. सो युअर कंटेंट इज द ओनली थिंग ऑन विच यू शुड वर्क ऑन. असं जगात कोणत्याही इतर माध्यमात माझ्या मते नाही, सिनेमातही नाही. जर का थिएटरवाल्यांनी लावलं नाही, आपण थिएटरच्या स्क्रीन मिळत नाहीत म्हणून किती दंगा होत असताना पाहतो. डिस्ट्रीब्युटरचा गेम आहे, डिस्ट्रीब्युशनचा गेम आहे. तर तो या माध्यमाच्या व्यवसायाची सगळ्यात मोठी ताकद आहे. डिस्ट्रीब्युशन आणि डिस्कव्हरी इज फ्री. पण हीच विकनेस सुद्धा आहे की अल्गोरिदमला तुम्ही किती शरण जाणार
आणि अल्गोरिदमचं एम आणि तुमचं एम हे जोपर्यंत एक आहे तोपर्यंत छान आहे. उदाहरणार्थ अल्गोरिदमला आता व्हर्टिकल व्हिडिओ 2024-25 मध्ये पुश करायचे वेगवेगळ्या जागतिक कारणांसाठी, त्यात आपण जाणं नको. पण माझं असं म्हणणं आहे की हॉरिझॉन्टल व्हिडिओ छान आहे, कारण ते डेप्थ देतात, ते लॉंगिश असतात, तुम्ही क्लिक करून बघता, म्हणजे यू आर पुलिंग द इन्फॉर्मेशन, जस्ट अल्गोरिदम येत नाही. पण मी हॉरिझॉन्टल व्हिडिओ केल्यानंतर आता माझा रीच पूर्वी इतका असेल का त्याच्याबद्दल मला माहिती नाही. मग मला व्हर्टिकल व्हिडिओ करावेच लागतात. त्याच्यात मला आनंद आहे, मी माझ्या हॉरिझॉन्टल व्हिडिओतलेच काही व्हिडिओ कट व्हर्टिकल टाकतो. आम्हाला उत्तम 4.5-4 लाख इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत आणि जवळपास 2-2.5 कोटी व्ह्यू आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर प्रत्येकी मिळवतोय रील्सना गेल्या 2 महिन्यात सुद्धा. पण ते हवंय का मला? सो अल्गोरिदमला कितपत तुम्हाला शरण जायचं आहे? तुमचा व्हाय आणि अल्गोरिदम जोपर्यंत एक आहेत तोपर्यंत छान आहे. जेव्हा ते एकमेकांच्या उलटे जातील तेव्हा काय, हीच आमची विकनेस आहे. आणि पुन्हा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं, कारण थिंक बँक हे फॉर पर्पज असलं तरी ते फॉर प्रॉफिट कंपनी, ही काही एनजीओ नाहीये, काही नाहीये. तर ज्या व्यवसायात एंट्री बॅरियर नाहीत अशा व्यवसायात शक्यतो पैसे होत नाही, असं जगात कुठेही सांगितलं जातं. द मोर बोरिंग द बिझनेस द मोर मनी यू मेक. तर आत्ता हा बोरिंग बिझनेस नाही आहे, सगळ्यांच्या अट्रॅक्शनचा मुद्दा आहे. आणि आज 2019 साली एक इंटरव्ह्यू घेणारं चॅनल होतं, आज मला माहित असणारे 25 आहे. जरी या माध्यमाचं असं वैशिष्ट्य आहे की कॉम्पिटिशन नाही. रात्री 9 वाजता तुम्ही ए चॅनल बघा किंवा बी चॅनल बघा असं नसतं. तुम्ही 9:30ला थिंक बँक बघाल, 10 वाजता अजून कुठलं तरी बघाल, 10:30ला तिसराच पॉडकास्ट बघाल. पण स्टील ओव्हरऑल बघणारी माणसं आणि त्यांचा वेळ डिस्ट्रीब्यूट होतो. सो एंट्री बॅरियर नसणं याच्यामुळं व्यावसायिक म्हणून ग्रोथला एका लिमिटच्या पुढे मर्यादा. सो हाच विकनेस आहे आणि हा स्ट्रेंथ. पण मग याच्या पुढे जाऊन तुम्ही भविष्य कसं बघताय या व्यवसायाचं, थिंक बँकचं आणि इन जनरल या व्यवसायाचं? हा व्यवसाय अधिकाधिक डेमोक्रेटाइज होत राहील आणि लोक वेगवेगळ्या निश मध्ये ब्रँड अँबॅसेडर बनतील. सो मी मायक्रो इन्फ्लुएन्सर्स भविष्यात असतील, मायक्रो चॅनल्स असतील असं इमॅजिन करतो. की एखादं चॅनल आहे की जे फक्त आणि फक्त ब्युटी प्रोडक्ट्स विषयी बोलतोय, त्याला 20,000च फॉलोअर आहेत, पण ते त्यांचे डेडिकेटेड फॉलोअर आहेत. एखादं चॅनल आहे की जे फक्त शेतीविषयी बोलतोय, एखादं चॅनल आहे की जे फक्त स्टार्टअप्स विषयी बोलतोय. असे निश डेव्हलप होत जातील. आता ऑलरेडी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 लोकल इन्फ्लुएन्सर उभे राहिले. कोकणाबद्दल सांगणारे 3-4 इन्फ्लुएन्सर आहेत, कोल्हापुरात कोल्हापूरबद्दल सांगणारे 4-5 इन्फ्लुएन्सर आहेत, नागपुरात वऱ्हाडी भाषेत म्हणजे वऱ्हाडी भाषेत बोलणारे इन्फ्लुएन्सर आहेत. सो हे अधिकाधिक हायपर लोकल होत जाईल आणि एक मोठा ब्रँड बनायच्या ऐवजी 100-200 छोटे छोटे ब्रँड बनतील. कारण असे ब्रँड बनणं युट्यूब आणि इंस्टाग्राम मेटालाही हवंय. मलाच ते किती वर्ष विकत राहणार? त्यांना त्यांचा प्लॅटफॉर्म भारी आहे हे सांगायला सतत नवीन हिरो लागेल. जोपर्यंत त्यांना मला हिरो असं सांगावं असं वाटतं तोपर्यंत ते माझा कंटेंट पुश करत राहतील अल्गोरिदमिकली. उद्या दुसऱ्या कोणाच तरी करतील, परवा तिसरा कोणाच तरी करतील, मलाच ते कायम पुश करत राहणार नाही. त्यामुळं बाय द नेचर ऑफ दिस मीडिया नवीन खेळाडू येतील आणि त्यांचा पीक पब्लिसिटी, पीक रीच आणि पीक रेव्हेन्यू मिळवून पुढे जातील. मला असं वाटतं की 18 महिन्याचं लाईफ सायकल आहे. आम्ही मूर्स लॉ म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये की 18 महिन्याने कॅपॅसिटी डबल होती. तर मी त्याला असं मूर्स लॉ ऑफ इन्फ्लुएन्स काढले की 18 महिन्याने इन्फ्लुएन्सर डबल होतात आणि जुना मरतो कित्येकदा. कारण तुम्ही बघाल तर 2019-20 साली जे इन्फ्लुएन्सर होते युट्यूबवर ते आज कुठे आहेत? त्यातले खूप कमी असे आहेत की जे पुन्हा जिवंत आहेत किंवा स्वतःला इव्हॉल्व्ह करतात. सो मी युट्यूबच्या भाषेत म्हातारा झालेला आहे, कारण मला येऊन 72 महिने ऑलरेडी होऊन गेले. म्हणजे 18 महिन्याच्या 4 सायकल होऊन गेल्या, 5व्या सायकलमध्ये मी आहे आणि तरीही मी टिकलोय. हेच पुरेस आहे, कारण 1-2 सायकल नंतर कित्येक इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला त्या रीचला दिसत नाहीत, त्या इन्फ्लुएन्सला दिसत नाहीत आणि त्या कंपन्या म्हणून दिसत नाहीत. आणि याच्यात कंपन्यांपेक्षा इंडिव्हिज्युअल्स मोठे होते. कारण युट्यूबचं जे अर्लियर मूळ टॅगलाईन आहे जे प्रसाद सर सांगतात, ब्रॉडकास्ट युअरसेल्फ, तर ते ऑडिशनिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही स्वतःला मोठं करा, स्वतःला विका आणि काहीतरी व्यवसाय करा. म्हणजे तुम्हाला छान मुलाखत घेता येते हे युट्यूबला सांगा
आणि मग मुलाखतींचे कार्यक्रम मिळावं. तर हा व्यवसाय. बरोबर. तुम्हाला छान शिकवता येतं हे युट्यूबवर दाखवा आणि मग स्वतःचा क्लास काढा. हा व्यवसाय. मग तो फिजिक्सवाला असेल किंवा आणि कोणी असेल, त्यातनं बिलियन्स बनतात. सो ते ऑडिशनिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला छान ऍक्टिंग येते हे दिसतं आणि मग तुम्ही सिनेमात जाता, नाटकात जाता, मालिकात जाता. ही युट्यूबची ब्युटी. सो युट्यूब प्लस प्लस हे भविष्य असेल. फक्त युट्यूबवरती पैसे न कमावता किंवा फक्त युट्यूब म्हणताना मी अख्खी डिजिटल मीडिया म्हणतो. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. त्याच्या पलीकडे काय विकायचं आहे. तुम्ही जी कम्युनिटी बनवली त्याला तुम्हाला काहीतरी विकावं लागेल. त्याच्याकडे लोक जातील. काही युट्यूबर्स म्हणतात की डिजिटल मीडिया हा शेतीसारखा झालाय, जोडधंदा पाहिजे. खासरेच्या फाउंडरने एका ठिकाणी बोललेलं, ते मला वाक्य आवडले. फक्त माझ्या सुदैवानं हा माझा आधीपासून जोडधंदा असल्यामुळं मी तो विचार केला नाही. पण जे फक्त हे करू पाहताय त्यांना याच्या भोवतीने एक जोडधंदा नक्की लागेल. बर, याला जोडून तुम्ही हे सांगा की आता थिंक बँक स्वतःचं भविष्य कसं बघताय? थिंक बँक स्वतःचं भविष्य 2-3 अर्थानं बघतंय. एक, अधिकाधिक चांगल्या लोकांना या प्लॅटफॉर्मवरती आणणं. जे आपल्याला माहित असतात, ज्यांच्यापर्यंत पोहोचता येतं, अशांपर्यंत गेल्या 6 वर्षात पोहोचून झालं. 500हून अधिक युनिक माणसं आणि 700हून अधिक मुलाखती होऊन गेल्या. सो चांगली माणसं महाराष्ट्रात खूप आहे. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून प्रयत्न करणं. आणि ही गरज कायमच राहणार आहे. ही गरज कायमच राहणार आहे. फक्त 18 महिन्याच्या प्रत्येक सायकलला ती गरज बदलणार नाही. पहिल्यांदा काय होतं की माणसं माहित असतात, अरे हे सर लिहितात, यांचं पुस्तक आलेलं आहे, यांचं ऐकलेलं आहे, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही पोहोचू शकता. आता ती सगळी इमिजिएटली उपलब्ध असणारे मोठी लोक, इंटलेक्च्युअल लोक येऊन गेलेली आहेत. आता त्याच्या पुढे जायचं, जी कदाचित बाय डिझाईन नाही आहेत फेम मध्ये, ऍक्सेसेबल नाही आहे, तर त्यांना शोधून दर्जा मुलाखतींचा वाढवत राहणं हे मला उद्दिष्ट दिसतं. दुसरं असं मला वाटतं की डेप्थ इज अवर बिझनेस मॉडेल. आम्ही अजून खोल आणि अजून डीप जात जाऊ. कारण माझ्या सुदैवानं या कंपनीला व्ह्यूजचं प्रेशर नाही, या कंपनीला रेव्हेन्यूचं प्रेशर नाही. जरी प्रॉफिटेबल राहायचं असलं तरी मग जे कदाचित व्ह्यूज आणून देणार नाही, पण जे महत्वाचे असे मुद्दे, असे विषय घेणं आणि अधिकाधिक खोल जाणं, हा थिंक बँकच्या फ्युचरचा भाग असेल असं मला आता दिसतं. वैचारिक व्यासपीठ आम्ही जर का थिंक बँकला म्हणत असू तर त्याच्या पुढं काय, कारण मूळ जो व्हाय होता तो आता झालाय. समजा आमचा 1000 तासाचा कंटेंट असेल तर अजून इतर पॉडकास्टरचा मिळून 10-15 हजार तासाचा व्हायटल कंटेंट मराठीत येऊन गेलेलं. सो जे मूळ आणि हा पेरिशेबल नाही आहे ना. लोक आजही 5 वर्षापूर्वीची मुलाखत बघतात. सो आता पुढचा व्हाय शोधायची वेळ आली की ज्या व्हायनं काढलं की मराठीतला इंटरनेट वर चांगला कंटेंट नाही, हा सप्लाय साइड प्रॉब्लेम आहे, तर तो माझ्या मते संपलाय. आता सप्लाय देणारे मी वगळता 25 जण आणि ते देत राहणार आहेत, कारण कित्येकांनी त्यांना पूर्ण वेळ व्यवसाय केलाय. ते त्यांना आवडतंही. त्यांच्या दर्जाबद्दल लोक म्हणतील अरे हा ब दर्जाचा आहे, हा अ दर्जाचा आहे, पण लोक देत राहणार आहेत. तर पुढचा व्हाय वैचारिक व्यासपीठासाठीचा शोधण्याची प्रोसेस चालू आहे. ते सापडत जाईल. आता त्याचं काही नीट एक्झॅक्ट उत्तर माझ्याकडे नाही. जेव्हा मिळेल तेव्हा त्या दिशेने काम करू. बर, मला आणखीन एक मुद्दा तुमच्या या व्हायला जोडूनच करायचा आहे की व्यवसाय हा फक्त स्वतः पुरता किंवा त्या व्यवसायाचं गणित हे फक्त इन्कम पुरतं कधी नसतं. म्हणजे व्यवसाय हा समाजाला किंवा आपण म्हणूया की मराठी भाषेला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत असतो. जसं व्यवसाय ग्रो होतो तसं तसं ह्या सगळ्या समाजातले घटक पण त्यातनं डेव्हलप होत असतात. तर त्या दृष्टीने तुमचे काही अनुभव आहेत का, किंवा तुम्ही स्वतःहून त्यासाठी काही प्रयत्न केलेत का? नाही, हा पर्पज मनात नक्की आहे. आम्ही एखादी मुलाखत घेत असताना, एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना, एखाद्या घटनेवर तात्कालिक मुलाखत घेत असताना याची आम्हाला नम्र जाणीव असती की आम्ही एक प्रकारे काळाचं डॉक्युमेंटेशन करतो. 20 वर्षानं कोणीतरी अभ्यासक, कोणीतरी इतिहासकार हे ज्यावेळी शोधायला जाईल की 19 साली काय घडलेलं, कोविडमध्ये काय घडलेलं, 24च्या निवडणुकीत काय घडलेलं, मंदी आली त्यावेळी काय घडलेलं, ट्रम्पनी लादलं टेरिप्स जे 1830, 1930 आणि 2024 इतक्यांदाच घडलंय, अशी शतकातून एक घटना घडल्यावर काय घडलेलं, तर त्याच्या नोंदी थिंक बँक मधून त्याला मिळणार आहे. आणि विथ AI ते त्याला इझिली कोणत्याही फॉर्मॅटमध्ये मूव्ह करू शकणाऱ्या, अडॅप्ट करू शकणाऱ्या मिळणार आहे.
तो काळाचं डॉक्युमेंटेशन करत राहणं हे कोणत्याही माध्यमाचं प्रमुख किंवा मुख्य काम आहे असं मला वाटतं, आणि ते आम्ही करतोय. माझ्या मते कॉन्ट्रीब्युशन वगैरे म्हणणं इतपत काही आम्ही मोठे आहोत असं नाही, पण हे काम आहे कोणत्याही मराठी माणसानं आपल्या भाषेमध्ये. मला माध्यम आवडतात, कुणाला अजून काय आवडत असेल तर मी डिजिटल माध्यमाचा मार्ग निवडला. मी मराठी भाषेत हे कॉन्ट्रीब्युट करू पाहतोय की काळाचं डॉक्युमेंटेशन व्हावं, आणि ही गोष्ट लागणार आहे. कधी फार पूर्वी कोणी लोकांनी बखरी लिहिल्या, मग लोकांनी वर्तमानपत्र काढली, मग पुस्तकं लिहिली. तितकं मोठं जरी नसलं तरी त्याच्या काही टक्के, अर्धा टक्का, पाव टक्का इतपत काम आपण करतोय, ही भावना पुरेशी आहे. काळाचं डॉक्युमेंटेशन जसं आहे तसं इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही, तर इन्फ्लुएन्स होऊन काही बदल घडले का, तसं तुम्ही विचार नाही केला त्याचा कधी? एकतर मी टेक्निकली स्वतःला इन्फ्लुएन्सर मानत नाही. हा. कारण इन्फ्लुएन्सर जे काही करतात, उदाहरणार्थ एखाद्या प्रोडक्टला प्रमोट करतात, एखाद्या ब्रँडला प्रमोट करतात, एखाद्या थॉटला प्रमोट करतात, असं आम्ही ठरवून एकच ब्रँड, एकच थॉट किंवा एकच ऍक्टिव्हिटी असं काही केलेलं नाही. आम्हाला चांगले विचार पेरायचे, आणि चांगले विचार पेरल्यानंतर कोणी ना कोणी त्यातलं काही ना काहीतरी टेक अवे घेतं आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं घडतं. या हायपोथेसिसवर पूर्ण थिंक बँक टीमचा पूर्ण विश्वास आहे. आणि मुळात वी आर अ कंपनी, नॉट अन इंडिव्हिज्युअल. इन्फ्लुएन्सर्स आजचे हे इंडिव्हिज्युअल्स आहेत, आम्ही इंडिव्हिज्युअल नाही आहोत. पुन्हा आज ज्यांना इन्फ्लुएन्सर मानलं जातं ते प्रामुख्यानं फक्त डिजिटल मधले आहेत, आणि जनरली आत्ताची जर्नी ही इन्फ्लुएन्सर टू व्यावसायिक अशी लोकांची राहिलेली. आधी लोक इन्फ्लुएन्सर बनतात, त्यातून कम्युनिटी तयार होती आणि मग व्यवसाय काढतात. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी आधी व्यावसायिक होतो आणि मग इन्फ्लुएन्स काही होतोय कामातून. असं असल्यामुळं हा ट्रॅडिशनल पाथ बद्दल फार विचार नाही केलेला. पण आज ज्यावेळी दर क्वार्टरला 25 लाख विचारी जन तुमचा काहीतरी ऐकतायत, तुम्हाला ऍव्हरेज त्यांच्या आयुष्यातला अर्धा तास देतात महाराष्ट्रातले, तर हे किती भाग्याची गोष्ट. तर ह्यातनं काहींना काही आवडत असेल, काही आवडत नसेल. एखादी मुलाखत कुणाला आवडते, कुणाला आवडत नाही. कुणाला कदाचित माझ्या प्रश्न विचारण्याची पद्धत आवडत असेल, आवडत नसेल. मी काउंटर करत नाही असंही कुणाला वाटतं, मी बोलू देतो असंही कुणाला वाटतं, कुणाला छान वाटतं, कुणाला वाईट वाटतं. पण या सगळ्यातनं लोक विचार करतात, त्यांना विचार करायला पूर्ण मुभा असली पाहिजे, आणि त्या सर्व बाजू आपण ठेवाव्या. एखादी गोष्टीची अ, ब, कड 4 बाजू आपल्याला वाटतात आहेत, तर त्या चारही बाजू ठेवणं हे माध्यमांचं काम आहे. हीच बाजू बरोबर आहे असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे असं एक्झॅक्ट काही इन्फ्लुएन्स केलं का, किंवा ज्याला आपण चळवळ म्हणतो अशी काही चळवळ झाली का, त्या चळवळीतनं काही बदल झाला का, किंवा हा एक्झॅक्ट बदल थिंक बँकमुळे होण्यात मदत झाली, असं काही मला वाटत नाही. पण तो तसा आमचा कधीही उद्देश नव्हता. चांगले विचार देतोय आणि काही कोटी तास आजवर कम्युनिटिव्ह लोकांनी बघितले, हे माझ्या मते पुरेसं. म्हणजे ना, इन्फ्लुएन्सर या टेक्निकल कन्सेप्ट कडे मला जायचं नाहीये. प्रभाव टाकणं या दृष्टीने मी त्याच्याकडे बघते, आणि मला एक प्रभावाची गोष्ट अशी दिसते की एखाद्या विषयाकडे तटस्थपणे बघता येणं ही महत्वाची गोष्ट आहे, आणि ती मीडियाकडनं खरं म्हणजे अपेक्षित आहे. माध्यमातनं जे कोणी लोकांपर्यंत पोहोचतायत त्यांच्याकडनं ही अपेक्षा असते की तुम्ही माहिती पुरवा, त्याच्या सगळ्या बाजू या तटस्थपणे सगळ्यांच्या समोर मांडा, आणि मग समाजाने ठरवावं की काय करायचंय. अशा दृष्टीने ते मांडा यावं, आणि थिंक बँकनी ही कन्सेप्ट रुजवायला मदत केली आहे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने तो प्रभाव जर लोकांपर्यंत पोहोचला असेल तर ती आनंद आहे, आणि ते आम्ही करू पाहतोय. पूर्ण तटस्थ राहणं कितपत जमतं मला माहित नाही. बायसेस आपले आपले असतात, ते भवतालातनं आलेले असतात. ओव्हेरियन थेअरीला मी मानतो की 99% गोष्टी तुम्ही कुणाच्या पोटी जन्माला याच्यावर ठरतात, तुम्ही कुठे शिकता, काय भवताल मिळतो, त्यातनं बायसेस तयार होतात. कमीत कमी बायसेस असावेत इतपत प्रयत्न करता येतो, तो आम्ही प्रामाणिकपणे करतोय. त्याचा इन्फ्लुएन्स नक्की काहीतरी होत राहत असणार. मी असं अजिबात म्हणत नाही की थिंक बँक इन्फ्लुएन्स करतच नाही. थिंक बँकचा इन्फ्लुएन्स होतो, तो लोकांच्या मनात होतो, सबकॉन्शियसली होतो, आणि त्याचे परिणाम वेळोवेळी दिसत राहतात. फक्त ते टँजिबल असे एकाच ध्रुवाला अटॅच केलेले नाहीये, आणि तसं करायचं नाही. आता मी अगदी एका प्रश्नापुरतं पुन्हा थिंक बँक कडून विनायककडे जाते.
तर आपला एक मूळचा स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला पूरकच सगळे लोक, म्हणजे इंटरव्ह्यू तुम्ही ज्यांचे घेता ते असतील असं नाही, किंवा एकूण मी जे तुम्हाला बघतीये कालपासून बोलतीये तुमच्याशी त्यावरनं, की इंटेलेक्च्युअल गोष्टी तुम्हाला आवडतात, तुमची काहीतरी पटकन चटकन स्पष्ट मतं तयार होतात, अगदीचा अभ्यास खूप असल्यामुळे तुम्हाला ते थोडक्या शब्दात एका क्षणात तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. तसं समोरच्याची ती गती असेल असं नाही, विचार असतील असं नाही, अनुभव असेल असंही नाही. तर असे वेगळे लोक जेव्हा तुमच्या संपर्कात येतात तेव्हा तुम्हाला तिथे स्थिर राहता येतं का आणि कसं तुम्ही हँडल करता? सुदैवानं अशा घटना फार घडलेल्या नाही. बरं. याचं कारण थिंक बँकला खूप चांगले वक्ते मिळत गेले, पण कित्येकदा असं होतं की आपल्या मनातला विचार आणि समोरच्या मनातला विचार हा पटत नाही. कधी कधी त्याच्यात आपल्यालाच प्रायमा फेशिया काही लॅक्युनास दिसतात, कधी कधी आपले बायसेस समोर येतात. अशा वेळेला तो प्रोसेस करायचा प्रयत्न करणं हाच एक भाग असतो. आणि ते जे काही चर्चा असेल ती मुलाखतीनंतर होईल की बाबा माझी ही मतं आहे, पण थिंक बँक हा प्लॅटफॉर्म आलेल्या गेस्टला मतं मांडण्यासाठी आहे. तर त्याला ती मतं मांडू द्यावीत. ती चुकीची असतील तर लोक ती चुकीची करतील. एखादा माणूस पुरेसा त्यातला अभ्यासू नाही का आहे हे बघणारा श्रोता ठरवतो. ते कधी कमेंट मधून दिसतं, कधी नंतर कोणीतरी भेटल्यावर सांगतं, पण तो ठरवणारा जज मी नाही. त्यामुळं शक्यतो मी बोलू देतो. मी बोलू देतो म्हणणं चुकीचं आहे. मी फार काही प्रत्युत्तर देत नाही. एखादी गोष्ट नाही पटली तर हेच धोरण राहिलंय. कधी कधी असं वाटतं मनातल्या मनात की अरे हे असं नको व्हायला पाहिजे होतं, पण दॅट्स ओके. आपल्याला जी मुलाखत फार भारी झाली असं वाटतं ती कित्येकदा लोकांना अजिबात आवडत नाही, आणि आपल्याला असं वाटतं की अरे ही फारच मीडियोकर मुलाखत झाली. ती कित्येकदा काही हजार काही लाख व्ह्यूज मिळवून जाते. सो आपण जज नाही आहोत, एवढं मात्र डोक्यात बसलंय गेले 5-6 वर्ष. पण हा बॅलन्स साधणं हे खरं कौशल्य आहे, मला असं वाटतं. टिकवायचं असेल आपलं काम तर हे थोडं अवघड आहे. अनुभवानं झालंय असं वाटतं आता. कदाचित आधी असा नसेल, मला माहित नाही कसा बदलत गेलं. बर, आता पुन्हा आपण आपल्या उद्दिष्टाकडे येऊया की ज्यांना कोणाला ह्या व्यवसायात शिरावं असं वाटतंय त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिलं म्हणजे व्हिडिओ हे फ्युचर आहे. कारण तुम्ही येथून पुढे बिन मोबाईलचं जगाल असं वाटत नाही, बिन टीव्हीचं जगाल असंही वाटत नाही. टीव्ही सॅटेलाइटच्या ऐवजी इंटरनेट वरून येईल, स्टारलिंक वरून येईल, पण टीव्ही असेल. सो व्हिडिओ हे फ्युचर मीडिया आहे आणि ते काही आता बदलणार नाही. त्यामुळे एक स्कोप खूप आहे. दुसरं, खूप कामं मशीन करायला लागल्यामुळं आपल्याला खूप वेळ उरणार आहे. 5 दिवस काम करायला लागेल का नाही इथपासून नॉलेज इकॉनॉमीमध्ये प्रश्न येतील. 4 दिवस काम करा, 3.5 दिवसच काम करा. सो वेळ लोकांना खूप असणार आहे. त्यामुळं कंटेंट बनवणं हे येथून पुढचे काही दशक का विना खूप महत्वाची गोष्ट असणार, खूप इंटरेस्टिंग गोष्ट असणार आणि याला खूप डिमांड असणार. सो हे तर क्लिअर आहे. त्यामुळे पहिला भाग असा की या व्यवसायाला लॉंग टर्म स्कोप आहे का, तर याचं उत्तर बोल्ड मध्ये हो असंच आहे. दुसरं मग काय, तर एंट्री बॅरियर नसल्यामुळं या व्यवसायात येणाऱ्यांची संख्या पण खूप असेल. आता परवाच कोणीतरी एक जोक मारला की आता आधार कार्ड कंपल्सरी केलं पाहिजे, पॉडकास्ट घ्यायचा असेल तर एवढे पॉडकास्टर झाले. हे जरी एक्झॅगरेशन असलं तरी खरं आहे की एंट्री बॅरियर नसल्यामुळे लोक येतात. पण मग काय टिकेल, तर तुमचा व्हाय आणि तुमचं काम अलाइंड असेल तर ते टिकेल. त्यामुळं ज्यांना व्यवसायात यायचं आहे त्यांनी पहिल्यांदा हा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की हो या व्यवसायाला भविष्य आहे. दुसरं, तुमचा निश काय, माझी भाषा ही निश आहे का, माझं भवताल हे निश आहे का, माझं शिक्षण हे माझं निश आहे का, माझी आवड ही माझी निश आहे का, हे शोधलं पाहिजे. उद्या मी जर का शेतीवर बोलायला लागलो तर लोक मला एक्सेप्टच करणार नाहीत, कारण मी जर का कधी मातीत चिखलात पाय ठेवला नसेल तर त्याच्याविषयी मी कसं बोलणार. ती माझी मर्यादा आहे. सो माझा निश सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिकल आहे. मला व्यक्तिगत मुलाखती घेता येत नाही, मला कॉमेडी मुलाखती घेता येत नाहीत, मला सेलिब्रिटींच्या मुलाखती तितक्याशा अशा कॅज्युअल घेता येत नाहीत. ही माझी मर्यादा आहे. तर आपला निश निवडावा. आणि मुळात भारताची लोकसंख्या इतकी आहे, भारताचे डिजिटल पेनिट्रेशन इतकं छान आहे की जर का 60-70 कोटी लोक इंटरनेट वापरत असतील
आणि महाराष्ट्रामध्ये 7-8 कोटी लोक इंटरनेट वापरत असतील तर कुठल्याही निशला व्यवसाय उभा राहील इतका मोठा ऑडियन्स ऑलरेडी. तर तुम्ही साधं गाण्यांची रिव्ह्यू करतो आलेल्या असा जरी मायक्रो निश पकडला की आलेल्या मराठी, हिंदी, इंग्लिश गाण्यांची मी रिव्ह्यू करतो तर तोही गाणी ऐकणाऱ्यांचा मोठा निश आहे. शास्त्रीय संगीतातल्या नव्या बदलांवरती मी इंस्टाग्रामचं पेज चालवतो तर तोही लाखभर लोकांचा निश आहे. आणि मग तुम्ही त्या निशला कॅटर करताय म्हणून स्पॉन्सर येतील, जाहिरातदार येतील, युट्यूब कडून कदाचित पैसे नाही मिळणार, व्ह्यूज नाही मिळाले तरी, पण बिझनेस मॉडेल नक्की उभं राहू शकतं. हायपर लोकल हा एक भाग आणि निश हा दुसरा भाग हे लागणार आहे. आणि जितकं हायपर लोकल जाल तितकी मजा आहे. उदाहरणार्थ मोठे मोठे ब्रँड्स असा व्हिडिओ बनवू शकतात की महाराष्ट्रातल्या 10 भारी खायच्या जागा, पुण्यातल्या 10 भारी खायच्या जागा, कोल्हापुरातल्या 10 भारी खायच्या जागा. पण लोकलच इन्फ्लुएन्सर असा आहे, लोकलच युट्यूब कंटेंट क्रिएटर असा आहे की जो म्हणेल की आमच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या 5 टपऱ्या, कोल्हापुरातल्या शाळांबाहेरच्या 10 टपऱ्या, इचलकरंजीतल्या 5 टपऱ्या, कागलमधल्या 5 टपऱ्या, कोगनोळ इथलं हायवेवरचं खाणं, हे जितकं हायपर लोकल जाल तितके मोठे ब्रँड्स तिथे येऊ शकत नाही. तो तिथे तिथला लोकलच माणूस लागतो की तो त्याच्या भाषेत त्याच्या लहेजात सांगेल हे भारी आहे हे नाही. त्यामुळे आपली भाषा, आपला लहेजा आणि आपला भवताल ही स्ट्रेंथ आहे. तुम्ही साधा अगदी एखाद्या पत्रकारांना हा व्हिडिओ बघणाऱ्या स्वतःचं युट्यूब चॅनल काढायचं ठरवलं तर मी म्हणेन की तुझ्या गल्लीतल्या बातम्या रादर दॅन राज्य आणि देशाच्या देण्यापेक्षा मी 2-3 अशा इन्फ्लुएन्सरना फॉलो करतो की जे फक्त कोल्हापुरातल्या काही गोष्टी सांगतात, विशेषतः कोल्हापुरात फुटबॉलची जी क्रेज आहे त्याच्याबद्दल सांगतात. कारण मी तिथं वाढलोय, आमच्या शाळेच्या शेजारी शाहू स्टेडियम होतं आणि कित्येक मॅचेस मी बघायला गेलेलो आहे. कित्येकांना माहित नसेल त्यांना क्लब कल्चर सारखं मोठं कल्चर कोल्हापुरात आहे. पीटीएम, खंडोबा, शिवाजी अशा टीम्स आहेत, दिलबहार, आणि फायनल मॅचला 25,000 लोक आजही जमतात. आणि याच्यात काही एक्झॅगरेशन नाही, 25,000 लोक येतात. तर आज कुठल्याही न्यूज चॅनलला मोठ्या रोजच्या त्या मॅचच्या अपडेट देणं शक्य नाही, पण त्या मॅचचे अपडेट देणारा तिथला लोकल इन्फ्लुएन्सर, लोकल कंटेंट क्रिएटर, लोकल पत्रकार हा हवाय. आणि तो राज्यभर, देशभर बसलेल्या माझ्यासारख्यांना हवाय. कोल्हापूरचं लोकल चॅनल कोल्हापूरची अनंत चतुर्दशीची मिरवणूक लाईव्ह दाखवतं आणि त्याला ऍव्हरेज 5 लाख व्ह्यू असतात. कारण मी वयात पहिले 21 वर्ष ती मिरवणूक अनुभवली आहे. आज मी गेले 10-11 वर्ष बाहेर आहे. अनंत चतुर्दशीला असतोच कोल्हापुरात असं नाही. असा सर्व ऑडियन्स ते बघत राहतात. सो निश हे फ्युचर आहे, हायपर लोकल हे फ्युचर आहे आणि कंटेंटला भविष्य आहे. या 3 गोष्टी मी प्रायमरीली सर्व भविष्यातल्या कंटेंट क्रिएटरना सांगू शकतो. हे फार तुम्ही स्पेसिफिक सांगितलं, ते फार बरं झालं. कारण खूपदा ना आतापर्यंत अशी अंधश्रद्धा खूप दिसते की तुम्ही प्रशिक्षण घ्या, एंटरप्रिनरशिपचं प्रशिक्षण घ्या, टेक्निकल गोष्टी शिका आणि झाला तुमचा व्यवसाय सुरू. फार फार तर त्याला मार्केटिंग ऍड करा. पण मुळात तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला चांगलं काय जमतंय, उपजत तुमच्यामध्ये काय आहे आणि काय अक्वायर करायचंय, बाहेरून शिकून तुम्हाला काय मिळवायचंय आणि त्यातही स्वतःचं कौशल्य काय मिळवायचंय, ह्याच्याकडे विचार जात नाही. पण मला वाटतं की तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला इतके सगळे विचार सुचताय, हे विचार सुचणं हे सुद्धा एका व्यावसायिकाचं कौशल्य असण्याची गरज आहे. तर त्याला पुढच्या दिशा दिसत जातील. तर हा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि या व्यवसायात जायचं असेल तर तांत्रिक दृष्ट्या कोणतं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे? खरं तर कोणतं प्रशिक्षण घेणं कितपत आवश्यक आहे याच्याबद्दल मला माहित नाही. पण मी जे शिकलो त्याच्यात 3 गोष्टी खूप मॅटर करतात. एक टायमिंग, दुसरं टायटल आणि तिसरं टॅग. असं आम्ही आमच्या अर्ली डेज मध्ये सांगायचो की टायमिंग कसं साधताय, टायटल आणि टॅग. टायमिंग कसं साधताय. उदाहरणार्थ आज ट्रम्पचं टेरिफ आलं तर आज तुमचा व्हिडिओ पडायला पाहिजे. आज कोल्हापुरातली फायनल मॅच आहे तर 6:30ला संपली तर 6:15ला व्हिडिओ पडायला पाहिजे. दॅट इज टायमिंग. टायटल क्लिक करताना की 2च सेकंद असतात ना युट्यूबला स्क्रोल करताना, तर तुम्ही त्या माणसाचे डोळे स्थिरावून त्याला ते क्लिक करायला का लावाल, दॅट इज टायटल. आणि एसईओ ही जी थोडी तांत्रिक बाजू आहे ती टॅग. पण आता माध्यम इव्हॉल्व्ह होतात. आता फक्त युट्यूबच्या हॉरिझॉन्टल व्हिडिओ या एकाच कॅटेगरीला हे लागतं. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम शेअर्स आणि सेव्ह वरती, शॉर्ट्सचा अल्गोरिदम वेगळ्याच कशावरती चालतो, लिंक्डइन व्हिडिओचे पॅरामीटर्स पूर्णपणे वेगळे आहेत. सो तंत्र बदलत राहतं. सतत शिकत राहण्याची कला ही एकमेव कला लागेल भविष्यात असं वाटतं. सिनेमॅटोग्राफी आली शिकलात तर आनंद आहे, व्हिडिओ एडिटिंग आलं शिकलात तर आनंद आहे,
जेणेकरून तुम्हाला त्यासाठी इतर कुणाची मदत लागणार नाही. Adobe Premiere Pro फ्री आहे, कॅमेऱ्यातल्या काही बेसिक गोष्टी शिकता येतात आणि हे सगळं ऑनलाईन शिकण्याजोगं. आत्ताचं जग हे एक्सपिरियन्शियल लर्निंगचं आहे. तुम्ही एक्सपेरिमेंट करा, जे शिका, जे चालत नाही ते टाकून द्या आणि जे चालतंय ते पुढे घेऊन जा. सो सतत शिकत राहणं, सतत प्रयोग करत राहणं हेच लागेल या व्यवसायात कुणाला येणाऱ्यांना. आणि त्या सगळ्यासाठीची आता सेंटर्स, मॉड्यूल्स उभी राहत आहेत. अमृत सारखी संस्था जी आहे ती अशा सगळ्याला फंड करू शकते. मुळात हा लो एंट्री बॅरियर असणारा विषय. अगदी तुम्ही फारच भारी काही काढायचं ठरवलं तरी खूप चांगला कॅमेरा, खूप चांगलं गिम्बल, खूप चांगलं एडिटिंग सॉफ्टवेअर सुद्धा काही लाखाच्या वर जाते. सो आणि काहीच इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तरी हा व्यवसाय करतात. फक्त एक स्मार्टफोन, एक लेपल माईक, बस मोबाईलवरच एडिट करा. अशी खूप जण 50-60 हजारामध्ये सुद्धा तुम्ही छान मोबाईल, छान माईक आणि छान ते मोजो किट घेऊन, आता मोजो किट थेट उपलब्ध आहेत मार्केटमध्ये फोन सकट. इतकं ते इझी टू डू झालं. सो हा अजिबातच खर्चिक नसणारा कॅपिटल नॉन इंटेन्सिव्ह व्यवसाय आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे यातली इन्व्हेस्टमेंट कमीच होत चालली. मी समजा 6 वर्षापूर्वी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले, आता 1 लाखात होतं. सो हेही काही लागणार नाहीये. फक्त सतत स्वतःला अडॅप्ट करत राहणं आणि स्वतःला अपडेट करत राहणं. कारण अल्गोरिदम दर महिन्याला बदलतो, नवीन प्लॅटफॉर्म्स दर महिन्याला येतात, लोकांच्या आवडीनिवडी दर 3 दिवसाला बदलतात. हे मात्र येथून पुढे लागणार. म्हणजे तुम्ही टायमिंग जे म्हणालात त्याचं मला अगदी तुमचंच उदाहरण आठवतंय की 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आणि मला वाटतं 4 का 5 ऑक्टोबरला तुम्ही डॉक्टर सदानंद मोरेंची याच्यावरती एक हटके मुलाखत लगेचच पब्लिश केली होती. तर ते टायमिंग खूप महत्वाचं होतं. आणि आताच्या जगात तर 2 दिवस पण खूप झाले. आता घडलं तर 2 तासात लागतं. पण आम्हाला त्या स्पर्धेत जायचं नाहीये आणि इंटलेक्च्युअल आणि डेप्थ ला मरण नसतं, म्हणून आम्ही निदान 2 दिवसाचा तरी वेळ घेतो. पण ज्यांना हा निश निवडायचा नाही त्यांच्यासाठी गती हा खूप गरजेचा भाग राहणार. बर, एकूणच तुमच्या बोलण्यावर असं लक्षात येतं की एक तर उपजत पाहिजे, अभ्यास, वाचन, बाहेरच्या जगाचा अंदाज आणि काय गरज आहे आणि त्याला आपण किती आणि कुठे पुरे करू शकतो आणि कुठे काय नाही करायचं याबद्दलची स्पष्टता आणि त्याच्याबरोबरीने हे टायमिंग, टायटल आणि टॅग हे 3 मंत्र हे जर जोडता आले तर आज खूप साऱ्या प्रेक्षकांना आपल्याला ही आशा नक्कीच देता येईल की त्यांनी ते खंबीरपणे विनायक पाचलगांकडून मी शिकलो असं म्हणू शकतील. तसं म्हणत किंवा न म्हणत माझ्याकडून शिकावं असं काही नाही, कुठूनही शिकावं. पण यातल्या कुणाला काही सल्ला हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी अमृतचा संपर्क साधावा. आपण त्यांना नक्की मेंटॉर करू. मेंटॉर हा शब्द पण मोठा आहे, जेवढं आपल्याला कळलंय ते सांगू म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शाणा एवढं तरी होईल. कारण याच्यात तशी कॉम्पिटिशन नाही की अरे हा आला तर माझं काय होईल. एव्हरीबडी कॅन सर्व्हाइव्ह अँड ग्रो. एकमेकांना कोलॅबरेट करून या व्यवसायात अधिक पुढे जाता येतं. ही या व्यवसायाची ब्युटी आहे, त्यामुळे तेही करायला आनंद असेल. ग्रेट. तुमच्याशी बोलून खूपच मला तरी खूप छान वाटलं आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना पण खूपच छान वाटलं असेल आणि अनेक लोक यात उभं राहायला पुढे येतील अशी अपेक्षा करूया आणि थांबूया. धन्यवाद.